जसं तुम्ही आता म्हणालात, मला असं वाटतं की अनेक विषय आहे की ज्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या छताखाली देखील मला असं वाटतं की खूप काही घडू शकतं. खूप अशा मला असं वाटतं पोट जाती आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम होऊ शकतं. तुमचा दुसरा जो विषय होता सांस्कृतिक, मला असं वाटतं सांस्कृतिक खात्यामध्ये रेव्होल्यूशन आणण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही फार जवळून ह्या सगळ्या गोष्टी पाहताय, तर तुम्हाला असं खरंच वाटतं का, मग आपली नाट्यगृह झाली किंवा अनेक असे विषय झाले की त्याला अजूनही हवं तसे ऍड्रेसच होत नाहीयेत, आणि किंबहुना ह्याच गोष्टींमुळे तो जो प्रेक्षक आहे, तो जो रसिक वर्ग आहे, तो मराठीकडे तितका वळत नाहीये जितका वळला पाहिजे. खरं तर कसदार अभिनय करणारे आणि खूप सुंदर स्क्रिप्ट्स आहेत, मात्र तरी देखील थोडीशी पाठ दाखवली जाते मराठीकडे. याकडे आपण कसं पाहता? खरं तर मी आत्ताच मागच्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न घेतला होता की एखादा कलाकार कसदार भूमिका करत असतो, नैपथ्यवाले नैपथ्य सेट लावत असतात आणि त्या नाटकावर त्यांचं पूर्ण सेटअप अवलंबून असतो आणि पोटही अवलंबून असतं. पण इमर्जन्सीमध्ये ते नाटक एखाद्या पॉलिटिकल प्रोग्राममुळे कॅन्सल होण्याचा अनेक वेळा घडलेले आहेत. आणि पहिल्यांदा मी तो विषय विधिमंडळात मांडला की अशा प्रकारचं अचानक पॉलिटिकल प्रोग्राम्समुळे अशी नाट्यगृहातलं एखादं प्रायोगिक नाटक बंद झाल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं हे आपल्याला थांबवता येईल का. रिसेंट जो गोंधळ घडला तोही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. सामान्य जो रसिक वर्ग आहे तो निर्धारित वेळ काढून स्वतःच्या आयुष्यातला, स्वतःची नोकरी आणि या सगळ्या गोष्टी सांभाळत येतो तिथं, आणि मात्र त्यांची निराशा होते आणि मोठ्या प्रमाणावर होते. आणि मला असं वाटतं की पुण्यातली माणसं फारच वोकल आहे त्या बाबतीत आणि ते कोणालाही ऐकत नाहीत. म्हणजे अशा बाबतीतले विषय त्या ठिकाणी घेतल्यानंतर मला प्रशांत दामलेंचा त्या विषय घेतला म्हणून त्यांचा मला फोन आला. मग असे वेगवेगळे विषय किंवा एक विशिष्ट कलाकार ते सेट होतात, त्यानंतर इकॉनॉमिकली अनेक वयोवृद्ध कलाकारांची आता हेळसांड चालू आहे. हा अतिशय गंभीर आणि तो मुद्दा कोरोना काळात जास्त मला प्रकर्षाने जाणवला. खास करून मग तमाशा कलाकार असतील किंवा अनेक गोरगरीब कलाकार आहेत की ज्यांची उपजीविका ती आहे, पण मग वृद्ध कलाकारांना बॅकग्राऊंड नसल्यामुळे त्यांची हेळसांड होते. मग त्यांच्यासाठी अनुदान असेल, त्यांच्यासाठी घर देणं असेल, अशा काही गोष्टींसाठी मी मागच्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय आणि त्यात सक्सेसही मिळाला आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं माणुसकी सांभाळली जाईल आणि कलाकाराने कलाकार म्हणून जगत असताना समाजाला भरपूर काही दिलेलं असतं, पण पुढे जाऊन त्याची हेळसांड होते. म्हणून अशा गोष्टींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करतोय. ह्या सगळ्यामध्ये लोककला देखील लोप पावत चाललेली आहे. लोककलेला जितकं माझं प्रांजळ मत असं आहे की लोककलेला जितकं आपण प्राधान्य दिलं पाहिजे ती जतन करण्यासाठी, म्हणून तितकंसं दिलं जात नाही. आता तुम्ही सरकारमध्ये आहात, MLC झालेले आहात, तर ही लोककला टिकावी किंवा आपली खास वाद्य असतात, ती वाद्य लोकांपर्यंत, ती अजरामर जी कला आहे ती जिवंत राहावी, यासाठी म्हणून तुम्हाला वाटतं की काहीतरी एफर्ट्स हे घेतले गेले पाहिजेत जे नाही घेतले जातात? सुदैवानं अनेक लोक कलाकारांबरोबर मी माझा वेळ वायापेक्षा वेळ घालवलेला आहे, चांगल्या कर्मी घालवलेला आहे. त्याच्यामध्ये मला आठवतंय मी विठ्ठल उमापांबरोबर अनेक काळ घालवलाय, त्यांच्याबरोबर मी काही प्रयोगालाही जायचो. त्यामुळे लोककला जपली पाहिजे आणि याचं पहिलं प्रयोग आपण याच वर्षी करतोय. लोककलाकारांचं पहिलं संमेलन आपण पुण्यात करतोय, आमची त्याची तारीखही ठरलेली आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला बरोबर घेऊन हे लोककलावंतांचा पहिला मेळावा, ज्याला आम्ही समरसता असं नाव दिलंय, ते बालगंधर्व रंग मंदिरात पुढच्याच महिन्यात होतंय. माननीय मुख्यमंत्री माननीय आशिष शेलारांना आम्ही विनंती केली की आपण या संमेलनाला यावं. त्यात महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमधले अनेक कलाकार पहिल्यांदा एका छताखाली येत आहेत आणि या माध्यमातून कलावंत हे एकत्र येतील आणि एकत्र आल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांच्या वेदना, त्यांच्या भावना पुढे जाऊन त्यांना आपल्याला सरकारी दरबारात काय मिळालं पाहिजे हे नेमकं कळणार आहे. मध्यंतरी तमाशा कलाकार नारायण गावचे त्या तमाशा कलाकारांवर हल्ला झाला, त्यावेळेसही मी तो विषय प्रामुख्यानं घेतला आणि हल्ला होण्याचं कारण म्हणजे काही लोकांना ते तमाशा कलाकार पडत नव्हते म्हणून. पण ही परंपरा आहे आणि ह्या परंपरा जपल्या पाहिजेत. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपल्या विठाबाई नारायणगावकर ज्यांनी खरा कलाकार म्हणून त्या जगल्या आणि फक्त जगल्या नाहीत
संपूर्ण देशामध्ये त्या अजरामर झाल्या. भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं, सैनिकांना रात्रभर त्यात जागावं लागतं आणि मग जागावं लागत असताना त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट काहीतरी व्हावं म्हणून ह्यांना विठाबाई नारळकरांना त्या ठिकाणी भारत सरकारने बोलवलं होतं. अशा प्रकारचे कलाकार आपले राहिले पाहिजेत. त्या विठाबाई नारायणगावकरांच्या नावाने त्या नारायणगावमध्ये एक चांगलं स्मारक व्हावं, ज्या ठिकाणी ती कला जगेल, अशासाठी आपण प्रयत्न करतोय. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आपण मुंबईला चिरागनगर येथे करतोय. SRAचा व्हायटल प्रोजेक्ट तो आपण सँक्शन केला आहे. 260 कोटी रुपयाचं त्या स्मारक आहे आणि येणाऱ्या 1 ऑगस्टला म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी त्याचं भूमिपूजन व्हावं, यासाठी मी सरकारकडे आग्रह करतोय. त्यामुळं अशा कला जपण्यासाठीचे सगळे प्रयत्न माझ्या माध्यमातून होतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते होणार आहे. आणि या 1.5 वर्षामध्ये असे अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी मांडलेत की ज्याचा खऱ्या अर्थानं प्रभाव पडलाय आणि त्याचे GR निघालेले आहेत, याचाही मला अभिमान आहे.